नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक मजेशीर ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तो म्हणजे कला, अद्वैत दोघंही ऑफिसमध्ये या केसच्या झमेल्यातून बाहेर पडून जायला निघालेले असतात. दोघेही सकाळी सकाळी आपापली कामं पटपट आवरतात. पण दोघांच्याही मनात एक विचार चाललेला असतो की एवढं नावाजलेलं आपलं ऑफिस आहे, एवढी नावाजलेली आपली कंपनी आहे, पण आता मीडिया, लोक, ऑफिसचा स्टाफ या सगळ्यांना कसं फेस करणार आहोत आपण. ते म्हणजे दोघं सोबत हा विचार करत नसतात, तर अद्वैतला त्याचे विचार हे वेगळे सतावत असतात आणि इकडे कलेला सुद्धा सेम विचार पडत असतात. कलेला स्वतःपेक्षा अद्वैतची चिंता जास्त होत असते. ते म्हणजे की अद्वैत हळवा आहे, त्याला छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा खूप हर्ट करून जाते. तर त्याला लोक काही बोलले तर तो काय मनावर परिणाम करून घेईल, तो हे सगळं एकटा कसं सांभाळणार आहे, या विचारांमध्ये कला असते. तेव्हा कलाने कुठल्याही प्रकारची चुकीची भावना यायला नको म्हणून कला ऑफिसमधल्या स्टाफला कॉल करते आणि सांगते की अद्वैत सर याल तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी छानसं आपण छोटंसं सरप्राईज तयार करू. यावर त्यांचा स्टाफ ॲग्री करतो आणि हे दोघं ऑफिसला जायला निघतात. दोघंही ऑफिसला पोहोचल्यानंतरून ऑफिसचे लाईट्स ऑफ असतात. तेव्हा अद्वैत आत येतो आणि विचार करतो की अरे, आज सगळे ऑफिसमधले लोक गेले कुठे, आज काय सुट्टी वगैरे टाकलेली होती का सगळ्यांनी. यावर कला म्हणते की काय माहीत रे, बघ बरं जरा पुढे जाऊन. तेव्हा लाईट्स ऑन होऊन सगळे लोक अद्वैतला कॉंग्रॅच्युलेट करतात की साहेब, तुमची निर्दोष सुटका झाल्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. कारण आम्हाला माहीत होतं हे होणारच होतं. तुम्ही किती प्रामाणिक आहात, तुम्ही किती विश्वास जपून राहता हे आम्हाला माहिती. त्यामुळे आम्हाला या गोष्टीची गॅरंटी होती की तुमची निर्दोष सुटका होणार आहे. प्रामाणिकपणाला जोड होतीच की. यावर अद्वैत म्हटला म्हणजे. त्यातून एक जण बोलला की अहो सर, कला मॅमने सुद्धा तुम्हाला सोडवण्यासाठी खूप एफर्ट्स घेतलेले होते. आमच्यातल्या प्रत्येक स्टाफला त्यांनी पर्सनली एकेकाला त्या दिवशी काय काय झालं, त्यानंतरून आतापर्यंतचे डॉक्युमेंट्स आपण कुठे ठेवतो, आतापर्यंतच्या रिसिट्सबद्दल त्यांनी एक स्टाफला अगदी हैराण करून सोडलं होतं ना. तुम्हाला कसंही काहीही करून सोडवायचं होतं. नंतर त्या फार एकट्यासुद्धा पडलेल्या होत्या. तुमच्या आई आणि तुमच्या मिसेस दोघंही जर तुमच्या आयुष्यात नसत्या तर तुमचं काही खरं नव्हतं, कारण तुम्ही अडकलेलाच तसे होतात. मग कदाचित त्यावेळेस फक्त आमच्या प्रार्थनाच तुम्हाला वाचवू शकल्या असत्या, कारण तुमचा प्रामाणिकपणा हा आम्हाला माहिती आहे, जगाला थोडी माहिती आहे. आतापर्यंतची आपली परंपरा जी विश्वासाची आपण जपत आणलेली आहे ती लोकांमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध आहे. पण आपण बोलणाऱ्यांची तोंडं बंद थोडी करू शकतो. यावर अद्वैतला कलाचा खूप अभिमान वाटतो. अद्वैत म्हणतो की हे खरं आहे, तुमचा माझ्यावरचा हा विश्वास बघून मी खरंच भारावून गेलो आहे. कारण बरेचसे लोक ऑफिसमध्ये आपल्या बॉसला मागे पुढे काहीही बोलत असतात, टिंगलटवाळक्या करत असतात. पण तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दलचा हा आदर बघून आज मी खरंच धन्य झालो. मला खरंच खूप भाग्यवान असल्यासारखं वाटतंय की मला माझ्या ऑफिसमध्ये एवढा जीवाला जीव लावणारा स्टाफ मिळालेला आहे, एवढा जाणीव ठेवणारा स्टाफ मिळालेला आहे. तेव्हा स्टाफ मेंबरपैकी एक व्यक्ती म्हणतो की साहेब, तुम्ही जशी आमच्या प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवता तसं आम्ही नको का तुमची जाणीव ठेवायला. यावर कला म्हणते हो हो, बरोबर आहे तुमचं. यावर अद्वैत म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टींचा हे कोणी घडवून आणलं आहे, त्यानंतरून का घडवून आणलं आहे याचा तपास घ्यायचा आहे आपल्याला. पण सध्या मला तरी वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून कंपनीची सध्याची अवस्था काय आहे याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. यावर कला म्हणते की कोणी केलं काय केलं हे तू माझ्यावर सोड, आता माझं आहे. तू आता इथे आलेला आहेस ना, तेव्हा तू तुझं काम कर, शांत बस आणि अजिबात मनात कोणतीही भावना ठेवू नको. सगळी माणसं आपली आहेत, आपण जोडलेली आहेत. त्यांना माहिती आहे की आपण काय आहोत, आपण किती प्रामाणिक, विश्वासू आणि हाताला हात लावणारे आहोत. तेव्हा तू बाकीची चिंता का करतोयस. यावर अद्वैत म्हणतो की हो कले, बरोबर आहे तुझं. बाकी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार, कारण तुम्ही माझं हे जे स्वागत केलं ना त्याने मला खूप बरं वाटलं, असं अद्वैत सगळ्या स्टाफ मेंबर्सना म्हणतो. कारण मी इथे येण्यापूर्वी माझ्या मनात खूप विचार चालले होते की आपला स्टाफ माझ्याबद्दल काय विचार करत असेल, त्यांच्या नजरेत मी एक कल्प्रिट झालो असेल का, सगळे मला कोसतील का, किंवा सगळे कंपनी सोडून जातील का. कारण कंपनीचं नाव हल्ली मीडियाच्या सुद्धा खूप चर्चेत आहे.
यावर स्टाफ म्हणाला, सर, कितीही वाईट काळ येऊ देत, आम्हाला आमच्या सरांवर विश्वास आहे. कोणीही येऊन सांगू देत, आम्ही पहिले स्वतः चौकशी करू, कारण आम्हाला माहिती आहे आतापर्यंत आमचे सर आमचा विश्वास खूप जपत आलेले आहेत आणि तुम्ही चुकीचं काम करूच शकत नाही. यावर अद्वैतला खूप धीर येतो आणि अद्वैत स्वतःला थोडंसं शांत करून घेतो. अद्वैतला बघत असते. अद्वैतचं डोकं शांत झालं आहे. अद्वैतने सगळं या गोष्टी नॉर्मलाईज केल्या आहे हे बघून कलाच्या जीवात जीव येतो आणि अद्वैत जेव्हा केबिनकडे जायला निघतो तेव्हा कला सगळ्या स्टाफ मेंबर्सना थँक्यू म्हणते. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांचं, कारण अद्वैतचा मूड लिफ्टअप होतच नव्हता आणि त्याला कुठेतरी त्याचं मन खूप खात होतं, कारण एवढ्या कमी वयात कमवलेली एवढी प्रतिष्ठा टिकवून ठेवणं थोडं कठीणच होतं. पण मला या गोष्टीचा शोध लावायचा आहे की हे सगळं कोणी केलं आहे, कोणी अद्वैतला असं फसवलेलं आहे आणि याचा शोध मी लावूनच राहणार आहे. तेव्हा मला जर तुमची मदत लागली तर तेवढं मला सहकार्य कराल. यावर स्टाफ मेंबर्स म्हणतात की अरे मॅडम, तुम्हाला वाटेल तेव्हा आम्हाला सांगा, आम्ही कायम सहकार्य करू. हे सगळं कलाचं आणि स्टाफचं बोलणं अद्वैत ऐकत असतो आणि अद्वैत म्हणतो की चला, सरप्राईजच्या निमित्ताने का असे ना सगळे जमलेलो आहोत, तर मला सगळ्यांसमोर एक गोष्ट कन्फ्युज करायची आहे. यावर कला चांदेकरकडे बघू लागते. कला म्हणते की काय रे चांदेकर, आता काय नवीन? यावर चांदेकर त्याच्या गुडघ्यावर बसतो आणि कलेला रोज देतो. सेलिब्रेशन आणि सरप्राईजमधल्या एका बुकेमधलं रोज त्याने ते काढलेलं असतं. हेही सगळ्यांच्या नजर चुकीने काढलेलं असतं, कोणाचं लक्ष नसताना, आणि तो ते रोज कलेला देतो आणि म्हणतो, कले, तू माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईनंतरून महत्त्व ठेवणारी व्यक्ती आहेस. कारण आताच्या मुली अशा नसतात ग. आताच्या मुली जबाबदाऱ्या झटकणाऱ्या असतात. अशा मुलींना या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायचं असतं. तू जर विचार केलात तर आपण कायम भांडण करत असतो, आपण कायम एकमेकांच्या उणेदुणी चुका काढत असतो. त्यामुळे तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर कदाचित तिने मला एवढं संकटातून बाहेर काढलं नसतं. त्यामुळे कले, मला आज ही गोष्ट तुला सांगावीशी वाटते. तू माझ्या आयुष्यात माझ्या अप्स अँड डाऊन्समध्ये प्रत्येक वेळेस होतीस. इवन मी तुला कितीही कसंही ट्रीट करू दे, तू कायम माझ्या चांगल्याचाच विचार केलास. घरामध्ये सत्याच्या बाजूने उभी राहिलीस, कधीच चुकीचे कामं केले नाहीत. तुझ्या बहिणीने कितीही काहीही चुकीचे कामं करू देत, तू मात्र खंबीर तुझ्या निर्णयावर ठाम राहिलीस आणि मला तुझा खूप अभिमान आहे कले. तेव्हा मी तुझा बायको म्हणून मनापासून स्वीकार करतो. आणि असं म्हणत अद्वैत कलेला प्रपोज करतो आणि कला हे सगळं बघून कलेचे डोळे पाणावतात. कला म्हणते की खरं तर अद्वैत, माझंसुद्धा तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, पण आपल्या भांडणांमधून आपल्याला कधी फुरसत मिळतच नाही की आपण हे एकमेकांना सांगू. अद्वैत पुढे म्हणतो की हे बघा खरे मॅडम, मी जेव्हा हे सरप्राईज प्लॅन केलेलं होतं ना, माझे तेव्हाच डोळे पाणावले होते, कारण एवढं नाही करत कोणीच कोणासाठी जेवढं तू माझ्यासाठी एक बायको म्हणून केलेलं आहेस. आपल्यामध्ये नातं मैत्रीचं आधी निर्माण झालं होतं आणि ती मैत्री तू घट्ट करून दाखवलीस. कले, मला खरोखर तुझा खूप अभिमान आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा कंपनीत काय चाललं आहे हे मला माहिती नाही, पण मला माझ्या आयुष्यभराच्या पार्टनरशिपसाठी माझ्याजवळ तुला ठेवायचं आहे. येशील माझ्यासोबत? यावर कला हो म्हणते आणि अद्वैतने दिलेलं रोज ॲक्सेप्ट करते. सगळे टाळ्या वाजवू लागतात आणि अशा प्रकारे अद्वैत कलेबद्दलचं त्याचं प्रेम व्यक्त करतो. एकीकडे कला आता सगळ्यांसमोर लाजू लागते. दोघांचीही आनंदाश्रू काही थांबत नसतात. त्यांना एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीव होते. चांदेकर पुढे सांगतो, कले, ज्या पद्धतीने तू कोर्टामध्ये तो शेवटचा एव्हिडन्स घेऊन आलीस आणि ज्या पद्धतीने लढत होतीस, मी तेव्हा खूप थक्क झालो होतो आणि तेव्हा मला खरंच तुझ्याबद्दल खूप आपुलकी वाटायला लागली होती की तू हे ऐन लास्ट मोमेंटला कसं काय केलंस. तू अशी स्त्री झालेली आहेस आता की तुझी जागा ठरवूनसुद्धा माझ्या मनात कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे आता कायम माझ्यासोबत अशीच राहा. तेव्हा खरे चांदेकरला म्हणते की मी तर राहणार आहे, तू राहशील का? कारण तुला भांडणातून फुरसतच कुठे मिळते. आता सगळा स्टाफ हसायला लागतो. चांदेकर म्हणतो की ऐक, आता खूप छान मोमेंट क्रिएट झालेला आहे, आपण परत जर भांडलो ना अख्खा स्टाफ मारेल आपल्याला. असं म्हणत ते दोघं केबिनमध्ये जातात आणि सगळा स्टाफ आपापल्या कामाला लागतो. हसत खेळत सगळं शांत होतं. तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.
चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.